म्हणून तिकडे दंगल झाली. तो तिथे लावला तो बघ काठी मंडळी आपण आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम महिलांचा आणि महिलांना स्फूर्ती देणारा, महिलांना एक प्रकारचं उत्तेजन देणारा कार्यक्रम मंगळा गौर खेळ झिम्मा फुगडीचा. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वात प्रथम विघ्नहर्ता वंदन करून व श्रीदेव भैरव चरणी नतमस्तक होऊन रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून भैरव जोगेश्वरी महिला मंडळ सहर्ष सादर करीत आहेत पारंपरिक व आधुनिक फुगड्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. फुगडी फुगडी म्हणजे काय तर फुगडी हा मंगळागौरीचा खेळ आहे बरं का. आणि या खेळाची सुरुवात श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीच्या सणाने केली जाते. चिम्मा पिंगा फेरावरचे नृत्य करताना ताल व लय पकडून गाणी म्हटली जातात. आनंद देताही येतो व घेताही येतो. सासूसुनेमधील भांडणतंटा, शेजारणीच्या उच्चापती, नणंद भावजईतील थट्टा मस्करी असे बरेच भावविश्व यामध्ये लपलेलं असतं. फुगडी आपली लोककला आहे आणि ही कला कुठेतरी लोप पावत चालली आहे. आणि लोप पावत चाललेली लोककला नवीन पिढीच्या मनात रुजवावी म्हणून गेली 14 वर्षे आम्ही सतत प्रयत्न करत आहोतच. त्याचबरोबर कोकण उत्कृष्ट प्रतिष्ठान कल्याण महाराष्ट्र आयोजित कोकण महोत्सव 2024 या ठिकाणी कार्यक्रमासाठी वसंत घोलेकर व खजिनदार संतोष परब यांच्या माध्यमातून आम्हाला इथे येण्याची अनमोल संधी मिळाली. त्याचबरोबर कोकणच्या कलागुणांची जाण असणारे आपले कोकणचे सुपुत्र संजय दादा मोरे साहेब यांनी ही कला इथल्या पिढीच्या मनात रुजवावी म्हणून जो आमच्यासाठी प्रयत्न केलाय, मग या संजय दादा मोरे साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. फुगडी म्हटली की सुरुवात होते ती फेराच्या फुगडीने नाही का, पण त्याआधी आपण मंगळागौरीने सुरुवात करतोय. चला तर मग सर्वात प्रथम मंगळागौरीचं पूजन करून घेऊया आणि मंगळागौरीची आरती करूया. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुहासिनी मी तुला पूजिते, सुहासिनी मी तुला पूजिते, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी. मंगळागौरीचं पूजन झालेलं आहे. चला तर मग मंडळी घेऊन येतोय फेराचं गीत. अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्ये गंगा जुळजुळी, दिवाणू मध्ये गंगा जुळजुळी, गरम पाण्याची गंगा आली तुमच्या आंघोळीची, दिवाणू तुमच्या आंघोळीची, ती तर तुम्हा आवडे ना तर जणीच्या घरी जा
नाशा दिवाणू जणीच्या घरी जाशा जणीच्या घरी जाऊन दिवाणू थंड पाणी नाशा दिवाणू थंड पाणी नाशा अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर मध्ये गंगा जुळजुळी दिवाणू मध्ये गंगा जुळजुळी. चला तर मग कोकणातून आलेले आहेत, गंगेमध्ये आंघोळ करून आले निघाले विठुरायाच्या दर्शनाला. घेऊन येतोय विठू माझा आलाय राखणीला. विठू माझा आला ये राखणीला सोन्याच घुंगरू गोफणीला. विठू माझा आला ये राखणीला सोन्याच घुंगरू गोफणीला. टाळ चिपळ्यांच्या तालावरी विठू हा डोले माझ्या शिवारी. ताला सुरावरी नाचू हा लागला नाचू हा लागला हर्षई झालाय धरणीला सोन्याच घुंगरू गोफणीला. विठू माझा आला ये राखणीला सोन्याच घुंगरू गोफणीला सोन्याच घुंगरू गोफणीला. दारी तुळस बांधावी बाई बांधावी दारी तुळस बांधावी बाई बांधावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी. घालू तुळशीला ओटा ग बाई ओटा घालू तुळशीला ओटा ग बाई ओटा. आपापळती बारा वाटा बारा वाटा आपापळती बारा वाटा बारा वाटा. नारी तुळस बांधावी बाई बांधावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी. लावू तुळशीच रोप ग बाई रोप लावू तुळशीच रोप ग बाई रोप. राधा कृष्णा संगे खेळते ग गोप राधा कृष्णा संगे खेळते गोप. नारी तुळस बांधावी बाई बांधावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी. घालू तुळशीला पाणी ग बाई पाणी घालू तुळशीला पाणी ग बाई पाणी. मागू कुंकवाचा दणी ग बाई दणी मागू कुंकवाचा दणी ग बाई दणी. नारी तुळस बांधावी बाई बांधावी घरी लक्ष्मी नांदावी बाई नांदावी. हातात पाटल्या नाकात नथनी कानात बुगडी केसात वेणी बसायला चंदेनी पाट अहो बसायला चंदेनी पाट. माझ्या जोगेश्वरीचा हाताट आई जोगेश्वरीचा हाताट. शोभे गळ्यात मोहन माळ बाजूबंदात खडा लाल बाजूबंदात खडा लाल. शालुबुटीदार रेशमी धार शालुबुटीदार रेशमी धार. पदराला जरीचा काठ अहो पदराला जरीचा काठ. आई जोगेश्वरीचा हाताट माझ्या जोगेश्वरीचा हाताट. हातात पाटल्या नाकात नथनी कानात बुगडी केसात वेणी बसायला चंदनी पाट अहो बसायला चंदनी पाट. आई जोगेश्वरीचा हाताट माझ्या जोगेश्वरीचा हाताट. आमच्या जोगेश्वरीच्या देवीचा उदो उदो करून झालेला आहे. अगदी कोकणातून आलोय, राहतोय सिंधुदुर्ग कुडाळ म्हणजे बांदा बॉर्डर गोवा बॉर्डरला आलोय. हाव किती जाणा पपईची पाना सगळीच पोकलांडा कुचेडवा सगळीच पोकलांडा. हाव किती जाणा पपईची पाना सगळीच पोकलांडा कुचेडवा सगळीच पोकलांडा. कपाळाची टिकली सासू माझी एकली टवली बर्फीच वाडींना कुचेडवा टवली बर्फीच वाडींना. हाव किती जाणा पपईची पाना सगळीच पोकलांडा कुचेडवा
सगळीच पोकलांडा घरातलं पसरो माझ म्हातारो सोप्यावर बसतलो कुचिडवा सोप्यावर बसतलो अहो किती जाणा पपईची पाना सगळीच पोकलांडा कुचिडवा सगळीच पोकलांडा बाजारातली चवळी ननन माझी ढवळी बाजार भोवतली कुचिडवा बाजार भोवतली अहो किती जाणा पपईची पाना सगळीच पोकलांडा कुचिडवा सगळीच पोकलांडा आटलातलं शिरो गव्हाचं गिरो पिराक होरतलो कुचिडवा पिराक होरतलो अहो किती जाणा पपईची पाना सगळीच पोकलांडा कुचिडवा सगळीच पोकलांडा चला तर मग मंगळागौर झाली की गणेश जयंती येते नाही का आणि वेद लागतात गणपतीचे आमच्या सयांनाही माहेराला जायला वेद लागले आहेत कारण पूर्वीच्या काळी माहेरी जायला सणाचं निमित्त असावं लागायचं आता काय प्रत्येकीला बाईक चालवता येते आठवण आली की जातो माहेरी पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं सणाच्या निमित्ताने माहेरवाशिनी माहेरी यायच्या आणि अगदी आपल्या मनातली खंत आईला भावाला गाण्यांच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून ऐकवायच्या चला तर मग एवढं यावे यावे होणार आहे यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया आला गौरीचा सण मोहरलं मन माहेराला जाया आला गौरीचा सण मोहरलं मन माहेराला जाया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया मी सासूरवाची नगरची कोंड्या मांड्याचा संसार करची मी सासूरवाची नगरची कोंड्या मांड्याचा संसार करची गेली जिंदगी अशीच पुरती तुझा आधार मंगल मूर्ती गेली जिंदगी अशीच पुरती तुझा आधार मंगल मूर्ती नको संपत्ती धन ते समाधान ठेव तुझी छाया नको संपत्ती धन ते समाधान ठेव तुझी छाया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया आला गौरीचा सण मोहरलं मन माहेराला जाया आला गौरीचा सण मोहरलं मन माहेराला जाया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया यावी यावी उगणराया मला माहेराला न्याया गणपती आले की गणपतीच्या मागोमाग येते ती गौरी नाही का चला पाहूया आली गवर आली आली गवर आली सोड पावली आली आली गवर आली सोड पावली आली गोऱ्या रंगात न्याऱ्या डंगात साजन वाल्याली गोऱ्या रंगात न्याऱ्या डंगात साजन वाल्याली आली ग गौराई सोड पावली आली आली ग गौराई सोड पावली आली आली नटून आली तटून कुंकवाण नाली आली नटून आली तटून कुंकवाण नाली आली गवर आली सोड पावली आली आली गवर आली सोड पावली आली चल बाई चल ग खेळूया फुगडी फू बाई फू फुगडी फू चमचम करती मोत्याची फुगडी फू बाई फू फुगडी फू गौर बाई गौर गुलाबी गौर वेड सारणा लावी ग आदि माया ही आदि शक्ती विश्व माऊली देवी ग नंद भाऊजेची जोडी ग खेळाला आली गोडी नंद भाऊजेची जोडी ग करील छेडा छेडी नंद भाऊजेची जोडी ग फुगड्या खेळून कांड बोलून कुंकवाण नाली फुगड्या खेळून कांड बोलून कुंकवाण नाली आली गवर आली सोड पावली आली आली गवर आली सोड पावली आली गोर
सोन पावली आली. घेऊन येतोय. पूर्वीच्या काळी शेणाच्या जमिनी होत्या नाही का, शेणाने सारवायच्या. मग शेण सारवता सारवता सुद्धा नणन बहीण आपल्या भावाबद्दल कशा प्रकारे चुगली करते व्यक्त होते या गीतातून. शेणाने ओसरी सारविली, शेणाने ओसरी सारविली ग सारविली, बंधूने होडी काय मिरविली ग मिरविली. बंधू गेला मुंबई शहराला ग शहराला, आणि लचातच मोतिया ग मोतिया. लावील वहिनीच्या फुगडीला ग फुगडीला, रंगेव दे आमच्या फुगडीला ग फुगडीला, रंगेव दे आमच्या फुगडीला ग फुगडीला. माझा राट ग साजनी ओढू चौक्या जणी, ओढू चौक्या जणी. माझ्या राटाचा गौरा, माझ्या राटाचा गौरा, माझा ओढीत होता नवरा, माझा ओढीत होता नवरा. माझा राट ग साजनी ओढू चौक्या जणी, ओढू चौक्या जणी. माझ्या राटाचा कुसुम, माझ्या राटाचा कुसुम. माझी ओढती होती सासू, माझी ओढत होती सासू. माझा राट ग साजनी ओढू चौक्या जणी, ओढू चौक्या जणी, ओढू चौक्या जणी. मंगळागौर म्हटली की झिम्मा पिंगा अशा बऱ्याच प्रकारच्या फुगड्या सादर केल्या जायच्या नाही का. चला तर मग आमच्या साया मंगळागौरीचं गीत घेऊन येत आहेत आणि यातून आपल्या समोर अगदी बहीण वहिनी भावाच्या नात्यातला दुरावा, सासूसुनेमधील भांडण तंटा अशा बऱ्याचशा गोष्टी व्यक्त करतील. चला पाहूया गौरी मंदी गवर. गौरी मंदी गवर बाई मंगेळा गवर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. आयणू या ग बायणू शेजारणीनू या ग या, फुलून आलं अंगण बाई चिम्यान धरलं रिंगण. चल ग माझ्या मैत्रिणी सासरवा शिंगडणी, कचाणी म्हणे झालं ग बाई खावर भावर. चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. सासरवाशी सुन रुसून बसली कैसी या गविरा, या राणी रुसून बसली कैसी. सासू गेली समजवयाला, चल सुनबाई आपल्या घराला. अर्धा संसार देते तुझला, अर्धा संसार नको मजला, नको नको. सासरवाशी सुन रुसून बसली कैसी या गविरा, या राणी रुसून बसली कैसी.
ती सुनाई फेरी ग सासूची, ती फेरी सासऱ्याची, ती राची नंदीची, ती फेरी नवऱ्याची. संसाराच्या चक्रात वैजंतर मंतर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर, चला ग मंगळा गौरीचा या करूया जागर. कुठशी का मिरची, कुठशी का मिरची, अगं आई बोलावते, बाबा बोलावतात. कुठशी का मिरची, कुठशी का मिरची, अगं गाड्यांचा आवाज, गाड्यांचा धूर. कुठशी का मिरची, कुठशी का मिरची, अगं सायकलवर जाते, अगं पेट्रोल वाचवते. कुठशी का मिरची, कुठशी का मिरची, अगं हे बोलावतात, अगं हे बोलावतात, अगं हे बोलावतात. संक्रांतचा सण अजून संपला नाहीये बरं का. हळदी कुंकू आहेत म्हणजे बरेचसे दागिने लागणार नाही का आपल्याला. चला तर मग तुमच्यासाठी स्पेशल घेऊन येते दागिन्यांचा उकडा. गोट घेतल्या, पाटल्या घेतला, घेतला राणीहार, ठुशी घेतली, चिंचपेटी घेतली, घेतला लक्ष्मीहार, अंगठी घेतली, वेल घेतले, बाजूबंदनी बाकी, आंबाड्याला फुले घेतले, उगाच नको राहिला बाकी. मोत्याची नथ घेतली, तणमणीयन थोडे, ओ सोने मोत्याचे घेऊन झाले म्हणून चांदीचे घ्यावे थोडे. म्हणून मग जोडवी जोड मासोळ्या पैजण घेतलं पायी, चल्ला वेकलाही घेतला, आता राहिलं नाही काही. घेऊन झाला सारा सहज, आता करीन मी नट्टापट्टा, ओ घेऊन झाला सारा सहज, आता करीन मी नट्टापट्टा. अगं बाई गाई गाईत घ्यायचा राहिला की बिंदीनी कंबर पट्टा, तोही घेतला. ओ झाली खरेदी म्हणून हसत होते गाली, तर श्रीनिवासराव म्हणतात कसे, अगणिता उठ पहाट तर केव्हाच झाली. ठाणे गडकरी वगैरे बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले, पण कल्याणच्या महोत्सवाला यायची मला बऱ्याच वेळा अशी ओढ लागली होती की या महोत्सवाला एकदा तरी सादरीकरण करायला मिळालं. आणि ही संधी मला मिळालेली आहे संजय दादा मोरे यांकडून. संजय दादा मोरे यांच्याबद्दल काय बोलावं तेवढं खरंच कमी आहे. यांच्याबद्दल बरंच ऐकलेलं आहे. कोकणवासियांची जाण असते यांना, कोकणमधल्या लोककलांची जाण आहे. तसेच त्यांनी ज्येष्ठांचा विरंगुळा व्हावा म्हणून त्यांच्यासाठी अगदी 4 ज्येष्ठ नागरिक कट्टे सुद्धा स्थापन केलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य वैद्यकीय शिबिरे सुद्धा भरवतात असे आपले संजय दादा मोरे साहेब. तसेच कल्याण पूर्वेला शिर्डी शनी शिंगणापूर यात्रा यांनी आत्तापर्यंत 88 यात्रा मोफत केलेल्या आहेत. खरंच हे मोलाचं योगदान आहे या क्षेत्रात. त्याचप्रमाणे अगदी गरीब मुलांचे पालकत्व सुद्धा स्वीकारतायत. त्यांच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत असे ज्ञान देण्याचे अगदी असाधारण कार्य असे आपले मोरे साहेब दादा करतायत. त्याचप्रमाणे यांना कोरोना योद्धा राज्यपालांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलेले आहे. कोकणच्या पूरस्थितीत आपत्तीवेळी सुद्धा धावणारे असे आपले माननीय कोकणचे सुपुत्र संजय दादा मोरे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी म्हणूनच म्हणतो संजय दादांसाठी, संजय दादा मोरे यांच्यासाठी मी म्हणतो, संजय दादा मोरे यांना समाजाची जाण आहे. संजय दादा मोरे यांना समाजाची जाण आहे. आणि मित्रांनो खरं म्हटलं तर संजय दादा मोरे ही कोकणची शान आहे, ही कोकणची शान आहे. अप्रतिम काम त्यांनी आतापर्यंत केले आणि कोकण महोत्सव या ठिकाणी खरं म्हटलं तर खूप छान पैकी होतोय. आणि चांगल्या पद्धतीने जे कलावंत या ठिकाणी येत आहेत, आपली कला पेश करतायत, खूप 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 आनंद या ठिकाणी होतोय. आणि आपण पुन्हा एकदा कलावंतांसाठी जोरदार टाळ्या वाजवाव्यात. चला तर मग घेऊन येतोय फुगडेचे काही प्रकार. जे प्रकार पूर्वीच्या काळी अगदी गावात आमच्या वाडीतील मैरा म्हणजे अगदी श्रावण महिना झाला की शेतीची लावणीची कामे संपतात आणि ते लावणी ते भात कापणी या काळात आपल्या महिलांना वेळ असतो. म्हणजे काहीच कामं नसतात. श्रावण महिन्यात मग गणपती सण येतो. अशा वेळी वाडीतील महिला पुरुष मंडळी भजनाला निघून गेले की एकत्र यायच्या आणि हे खेळ खेळायचे. त्यामुळे काय व्हायचं, त्या काळात उपवासाच्या निमित्ताने अगदी गोडधोड खाऊन आपलं वजन वाढायचं नाही का.
पण त्या महिला जिमला जायच्या का किंवा डाएट करायच्या का? नाहीच. तर या खेळांच्या माध्यमातून त्यांचा जिम व्हायचा, व्यायाम व्हायचा. चला तर मग अशाच प्रकारचे तुम्हाला आम्ही सादर करतोय काही फुगड्यांचे प्रकार. पण आजकालच्या महिला काय करतायत की आजकालच्या लोककला लोप पावत चालल्यात आणि आपण मोबाईल आणि इंटरनेटकडे वळलोय. त्यामुळे जिम किंवा डाएटकडे सुद्धा जावं लागतंय. तुम्ही हे खेळ खेळून बघा, तुम्हाला जिम, झुंबा किंवा डाएट करावं लागणार नाही. चला तर मग सर्वात प्रथम घेऊन येते नमस्ते फुगडी आणि जातं फुगडी. एक साथ नमस्ते, सर्व काही समजते, प्रत्येक स्त्री कमावते, तरीही संस्कृती जपते जपते. चंदनबाई चंदन, मैसोरी चंदन, चंदनबाई चंदन, मैसोरी चंदन. बैलो जोगीर सका मी फुगडी खेळताना बंधन, फुगडी खेळताना बंधन. चला गे सयांनो खेळूया, पद्मासन फुगडी खेळूया. चला गे सयांनो खेळूया, पद्मासन फुगडी खेळूया. महाराष्ट्राची शान नऊवारी लुगडी, महाराष्ट्राची शान नऊवारी लुगडी. पापा आमची पद्मासन फुगडी, पद्मासन फुगडी. चला गे सयांनो खेळूया, फुगड्या आपण खेळूया. चला गे सयांनो खेळूया, कंबर फुगडी खेळूया. कंबर फुगडी कमरेला आहे वेडा, आम्ही दोघी खाऊ मथुरेचा पेडा, मथुरेचा पेडा. ताटात वाटी, वाटीत दही, मुकटाने फुगडी घालणे शोभत नाही. तू बाई फुगडी, चमचम करते फुगडी. तू बाई फुगडी, चमचम करते फुगडी. चल गे सयांनो खेळूया, केळीचं पान खेळूया. चल गे सयांनो खेळूया, वटवागुळ फुगडी खेळूया. चल गे सयांनो खेळूया, वटवागुळ फुगडी खेळूया. पानबाई पान, केळीचं पान, आमच्या दोघींची फुगडी छान. किशी बाई किशी, नारळाची किशी, सिगारेट ओढणाऱ्यांची जळू दे मिशी, जळू दे मिशी. चल गे सयांनो खेळूया, फुलपाखरू फुगडी खेळूया. चल गे सयांनो खेळूया, फुलपाखरू फुगडी खेळूया. चल गे सयांनो खेळूया, फुलपाखरू फुगडी खेळूया. श्रावणात पडतात प्राजक्ताची सडे, फुलपाखरू आमचे छान छान उडे. करंड्यावर करंडा, करंड्यावर मोर, माझ्याशी फुगडी घेते चंद्राचे कोर. पावसात काय देऊ तुला यंदाच्या दिवाळीला, भाऊबीज काय देऊ तुला यंदाच्या दिवाळीला. माझ्यासारखी इज्जत दे तू इतरांच्या बहिणीला, इतरांच्या बहिणीला. चल गे सयांनो खेळूया, केरसुनी फुगडी खेळूया. 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 पिन बाई पिन, सेफ्टी पिन, पिन बाई पिन, सेफ्टी पिन. केरसुनीची फुगडी घेते कुडाची क्वीन, कुडाची क्वीन. चल गे सयांनो खेळूया, दोन हाताच्या फुगडी घालूया. चल गे सयांनो खेळूया, दोन हाताच्या फुगड्या घालूया. चा बाईच्या गवतीच्या, चा बाईच्या गवतीच्या. जोगेश्वरी ग्रुप मधून जागृती पहा, पहा बाई पहा खेळ मंगळागौरीचा, पहा बाई पहा खेळ मंगळागौरीचा. माध्यम खेळाचे जागर जन जागृतीचा, जागर जन जागृतीचा. चला तर मग मंडळी पुढील प्रकार घेऊन येतोय अडवळगुम पडवळगुम. पूर्वी सगळ्या पालेभाज्या भाज्या परसदारात केल्या जायच्या नाही का? पण आता त्या परसदारात भाज्या करायच्या सोडूनच द्या. पण गणपतीत सुनबाई गावी आल्या आणि सासूबाईंनी सांगितलं परसदारातून भाज्या घेऊन या, तर किती गाणे सांगतो नाही का? मग आरटीओचे नियम तरी कोण ऐकतंय बरं? पण आमच्या सह्या तुम्हाला हेच नियम समजावून सांगतील या प्रकारातून. चला पाहूया, घेऊन येतोय अडवळगुम पडवळगुम. अडवळगुम पडवळगुम, अडवळगुम पडवळगुम. पडवळाच्या वेलीवर पाय कसा देऊ ग, पाय कसा देऊ. नागाच्या पाणीवर दिवा कसा लावू ग, दिवा कसा लावू. मुठभर तांदळाचं वाण कसं देऊ ग, वाण कसं देऊ. वीटभर खणाची चोळी कशी शिवू ग, चोळी कशी शिवू. अडवळगुम पडवळगुम. मोबाईलवर बोलू की वाहन चालू, हे असं वागू की अम्माला बोलू. जीवन आहे बहुमोल, अशाने जीवन नका हो गमू. नेहमी हेल्मेटचा वापर करू. अडवळगुम अडवळगुम. चला पाहूया, घेऊन येतोय कटुष्य पान.
कुठे जा काही करा, बायकांना किती दागिने द्या, नटण्या मुरण्याचं जायचं नाही बरं का. पण आमच्या सया किंवा आजकालच्या सया नुसत्या दागिने घालून नटत नाहीये, तर त्याबरोबर आधुनिक विचाराने नटतायत. काय सांगतायत चला बरं पाहूया. घेऊन येतोय अटुष्य पान. अटुष्य पान बाई पटुष्य, गोटोडे घालून आम्ही नटुष्य. अटुष्य पान बाई पटुष्य, बांगडे पाटल्या घालून आम्ही नटुष्य. अटुष्य पान बाई पटुष्य, नथकुडी घालून आम्ही नटुष्य. अटुष्य पान बाई पटुष्य, नवीन विचार आणि नटुष्य. काळी बावली कशाला, नजर नको माझ्या घराला. लिंबू मिरची कशाला, नजर नको माझ्या गाडीला. अगं कसे असं नसतं ग, अशाने जग हे फसतं ग. अटुष पटुष, अटुष पटुष, अटुष पटुष. चला पाहूया. घेऊन येतोय दंड फुगडी. दंडावरून जाईन ग, पाच पाने खाईन ग. दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येईन ग. दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येईन ग. दंड फुगडी दंडाची, पाहिल माझ्या धीराची. दंड फुगडी दंडाची, पाहिल माझ्या धीराची. असं धीर नेटुका नेटुका, खोबऱ्याचा कुटुका कुटुका. असं धीर नेटुका नेटुका, खोबऱ्याचा कुटुका कुटुका. असे खोबरे गोड ग, जिभेला आला फोड ग. असे खोबरे गोड ग, जिभेला आला फोड ग. जिभेचा फोड उठे ना, घरचा पाहुणा उठे ना. जिभेचा फोड उठे ना, घरचा पाहुणा उठे ना. दंड फुगडी दंडाची, बैल माझ्या धीराची. दंड फुगडी दंडावरून येईन ग, पिकली पाने खाईन ग. दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येईन ग. दसऱ्याला बोली केली, दिवाळीला येईन ग. चला तर मग मंडळी, तुम्ही फार गडबडीत हा कार्यक्रम पाहण्यासाठी आला आहात ना. पुढील प्रकार घेऊन येतोय किस बाई किस. मग तुमच्या जेवणाची भाजी साफ करायची राहिली असेल, उद्याच्या डब्याची भाजी साफ करायची राहिली असेल, मग एवढ्या सगळ्या सया जमल्या आहेत, तर मग दोडकं किसून घेऊया. पण नुसते दोडकं किसून घेऊ नका, त्याबरोबर आपल्याला कुठल्या कुठल्या भाज्यांचे की काय काय फायदे आहेत हेही समजावून सांगतील याच प्रकारातून. घेऊन येतोय किस बाई किस. किस बाई किस, दोडकं किस. किस बाई किस, दोडकं किस. माझ्याने दोडकं किसवना, दादाला बायको करवना. माझ्याने दोडकं किसवना, दादाला बायको करवना. केली होती तेलुळी पांगळी, तिचंनी माझं पटेना. केली होती तेलुळी पांगळी, तिचंनी माझं पटेना. किस बाई किस, दोडकं किस. दोडक्याची पोळ लागते गोड, आणि कतोड बाई आणि कतोड. दोडक्याचं पाणी कावळा राणी, कडधान्याच्या राशी भिजून काशी. कच्च्या भाज्या तोंडी लावशी, सोपटीला गाजर पिठाची पोड, आणि कतोड बाई आणि कतोड. किस बाई किस, दोडकं किस. कमळ हे श्री विष्णूंच्या आवडीचं फुल नाही का. आणि आमच्या सया आज मंगळागौर चरणी कमळ पुष्प अर्पण करतायत. घेऊन येतोय कमळाची फुगडी. एका फुलाच्या चार पाकळ्या, एका फुलाच्या चार पाकळ्या. दिसाया जरी वेगवेगळ्या, एकाच गंधात गंध. पूजिते मंगळा गौर, पूजिते मंगळा गौर. चिरे बाई चिरे, दगडी चिरे, पाण्यातले कमळ पुष्प कर कर फिरे. फुलात फुल कमळाचे बाई कमळाचे, महादेव चरणी वाहायचे बाई वाहायचे. वाहायचे बाई वाहायचे. चला पाहूया. घेऊन येतोय दिंडा मोडग पोरी. पण मंडळी तुम्ही दिंडा मोडू नका बरं का. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकतरी झाड नक्कीच लावा. आमच्या सया काय सांगतायत या गीतातून. दिंडा मोड ग पोरी, दिंडाची लांब दोरी. झाडे लाव ग पोरी, झाडांना वाढ भारी. फांदीवरती कोण ग पोरी, जीव काऊची करतीच सारी. ती पावसाच्या सरी वरसरी, पिक शेतात येई सोनपरी. आनंदाने नाचेल शेतकरी, झाडे लाव ग पोरी, झाडांना वाढ भारी.
पाहूया घेऊन येतोय घागर घुमू दे. सकुबाई ठकुबाई या होया गौरीला जागूया. सकुबाई ठकुबाई या होया गौरीला जागूया. असं गौरीला करता जागरे कशी घुमविली ओ गागरे. असं गौरीला करता जागरे कशी घुमविली ओ गागरे. गागरे घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंकरोबा गवर माझी लाजू दे. घुमू दे गागर घुमू दे के आत जीवयो रमू दे. घुमू दे गागर घुमू दे के आत जीवयो रमू दे. गडणी गागर फुकतिया मागणी मोर झुकतिया. गडणी गागर फुकतिया मागणी मोर झुकतिया. नाचून बाय माझी दमू दे के आत जीवयो रमू दे. नाचून बाय माझी दमू दे के आत जीवयो रमू दे. घुमू दे गागर घुमू दे के आत जीवयो रमू दे. रुनु झुनु त्या पाखरा जारे माझ्या माहेरा. रुनु झुनु त्या पाखरा जारे माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा. माझं माहेर सावली उभी दारात माऊली. माझं माहेर सावली उभी दारात माऊली. तिच्या काळ जात बाई माया ममतेचा जरा. तिच्या काळ जात बाई माया ममतेचा जरा. सौभाग्याचं लेन गवर माझी लेऊ दे. मोर पंखी चोळी गवर माझी नेसू दे. सौभाग्याचं लेन गवर माझी लेऊ दे. मोर पंखी चोळी गवर माझी लेऊ दे. मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा. मला माहेरी पाठवा मला माऊली भेटवा. तिच्या काळ जात बाई माया ममतेचा जरा. तिच्या काळ जात बाई माया ममतेचा जरा. घुमू दे गागर घुमू दे के आत जीवयो रमू दे. घुमू दे गागर घुमू दे के आत जीवयो रमू दे. कुंकण्याचा खेळ रंगात येऊ दे. संचार झाला रे झाला अंगात येऊ दे. गागर कुंकण्याचा खेळ संचार झाला हो झाला अंगात येऊ दे. घुमू दे गागर घुमू दे के आत जीवयो रमू दे. फोडणीचे पोहे कशाला. चला पाहूया तिखट मीठ मसाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. पहिला माझा संदेश ग झाडे लावा झाडे जगवा. दुसरा माझा संदेश ग पाणी अडवा पाणी जिरवा. तिसरा माझा संदेश ग शौचालयाचा वापर करा. चौथा माझा संदेश ग भ्रष्टाचाराचा निषेध करा. पाचवा माझा संदेश ग स्त्री भ्रूण हत्या थांबूया. सहावा माझा संदेश ग अंधश्रद्धा निर्मूलन करा. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. गुलाब जामुन रसगुल्ला पहिली मुलगी हवी मला. तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला. या सुपांचा वापर आपण गौरीच्या वंशासाठी करतो नाही का. आणि पूर्वीच्या काळी अगदी गावावरून आपलं सूप मान सन्मानाने कोकणवासीय मुंबईत घेऊन यायचे गौरी गणपती झाल्यावरती. पण आजकाल काय होतं, त्या सुपांना साफसूफ करावं लागतं, गावी शेण काढावं लागतं किंवा इथे कलर करून ते जपून ठेवावं लागतं. याचा त्रास होतो.
म्हणून ही सुपं फेकली जातात आणि बाजारातून प्लॅस्टिकची सुपं आणली जातात. पण आमच्या सयानी या सुपांचा वापर करून कशा प्रकारे नृत्य सादर केले चला पाहूया. घेऊन येतोय नाच ग घुमा. नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, या गावचा त्या गावचा सोना नाही आला, फुगडी नाही मला कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला, चोळी नाही मला कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, या गावचा त्या गावचा माळी नाही आला, वेणी नाही मला कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, या गावचा त्या गावचा सोना नाही आला, जोडवी नाही मला कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, या गावात या रस्त्यात खड्डे आहे किती, वाटते मला भीती पडेन मी त्याती कशी मी नाचू ग, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमाना, नाच ग घुमा कशी मी नाचू, नाच ग घुमा, नाच 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 नाच. सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, हे सुप कुण्या ग गावाचं, हे सुप कुण्या ग गावाचं, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, हे सुप कुण्या ग वाडीचं, हे सुप भैरववाडीचं, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, हे सुप पुण्या ग योजनेचं, हे सुप मातृवंदना योजनेचं, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, गौरीला जागवा ग, गौरीला जागवा ग, डावा उजवा हात लुद्या सुप ही नाचवा ग, डावा उजवा हात लुद्या सुप ही नाचवा ग, सुपाचा आमचा एकच मान जसा गणाचा दिसतो कान, सुपाचा आमचा एकच मान जसा गणाचा दिसतो कान, चांगलं चांगलं राखून ठेवा वंगाळ बाहेर उडवा ग, चांगलं चांगलं राखून ठेवा वंगाळ बाहेर उडवा ग, डावा उजवा डावा उजवा हात लुगा सुपागरी नाचवा ग, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी, सुप सुप सुपल्या सुपाला गागरी. सूप पडलं नाव घे, सूप पडलं म्हणजे उखाणा व्हायलाच हवा नाही का. अंगणात पसरले पोतीभर गहू, अंगणात पसरले पोतीभर गहू, गहू अहो लिस्ट आहे मोठी, नाव तरी कोणाकोणाचं म्हणून घेऊ. चला तर मग मंडळी, थंडीचे दिवस आहेत, मधी थंडी मधी गरमी, उषागाद्यांची गरज भासतेच नाही का. ओ कोकणातून खास तुमच्यासाठी गुजरणी आले आहेत. अगदी उषागाद्या खराब झाली असतील तर कापूस पिंजून घ्या, घेऊन येतोय किकीचं पान. किकीचं पान बाई की सागर माझा सुसू, आल्या ग बाई गुजरणी, कापूस घ्या पिंजुरणी, कापूस पडला सरकीचा, पाऊस पडला मोत्याचा, किकीचं पान बाई की रस्त्यात खड्डे किती, वाहन चालवायची भीती, किकीचं पान बाई की गाड्या वापरू सीएनजी, भारतात आहे लोकसत्ता तरीही वाढते मासत्ता, जात पात नाही म्हणतात, जातीचं प्रमाणपत्र का मागतात, किकीचं पान बाई की सागर माझा सुसू. धन्यवाद. अगदी समोर बसलेल्या काकी अगदी मनसोक्त मंगळागौरीचा आस्वाद घेत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यांच्यामुळे सुद्धा आम्हाला अगदी असा उत्कृष्टपणा येतोय. चला तर मंडळी, फुगड्यांचा आवाज ऐकून अगदी कल्याणची ही
मालवणी जत्रा अगदी मोठ्या प्रमाणात भरलेली आहे आणि आमच्या कार्यक्रमाचा अगदी मनसोक्त आस्वाद घेत आहे. त्या सर्वांसाठी तुमच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अगदी काही लोक स्टॉलवर खरेदी करतायत, स्टॉल बघतायत, सगळं काही चाललेलं आहे. म्हणतात फुगड्या फक्त ऐकूया. आमच्या गावी कसं होतं, फुगड्या असे उद्या दुसरीच्या घरी येणार ना तेव्हा बघते, आज नको. पण हेच समजा शेजारच्या घरात भांडण लागलं तर मालवणी भाषेत सांगतोय, नाही हातातली कामा थैल्यात टाकतली. आणि आता तुमच्या मुंबईत म्हणायचं तर बाल्कनीत नाही तर गॅलरीत जाऊन पहिले आधी टीव्हीचं रिमोट ठेवचली थयच आणि बटन बंद करतली डायरेक्ट आणि पहिली बाल्कनीत जाऊन कान लावतली शेजारणीच्या घरात काय चालला. बरोबर. असंच आमचं मालवणी स्पेशल भांडण, ज्या भांडणाने अगदी G24 तास, साम टीव्ही, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, पंजीन या ठिकाणी फुगडीच्या माध्यमातून आम्ही मालवणी भाषेचा ठसा उमटवलाय. आणि G24 तासच्या पेजला अवघ्या 2 दिवसात आम्हाला 19K अगदी व्ह्यूज आले होते. असं आमचं मालवणी स्पेशल येणीचं भांडण. मालवणी समजतं ना? बरं. मालवणी समजतं मा? बरं. एनी फू, पाणी फू, बस फू, कसा फू, कित्या फू, केना फू, केलस फू, सांग फू, एनी फू, बघ फू, तुझा फू, चढू फू, बघू फू, इल्लय फू, तेव्हा फू, ता फू, माका फू, साधा फू, बोळा फू, बाटला फू, म्हणान फू, मिया फू, टेका फू, माझा फू, जिला फू, पसंत फू, केलय फू, पान फू, लगीन फू, झाल्या फू, पासून फू, ता फू, घरात फू, नीट फू, वागणा फू, नाही फू, साधा फू, जवान फू, करू फू, चांगले फू, तर फू, असे फू, वळी फू, चोरून फू, खाता फू, आणि फू, भांड्यांगा फू, पोंगा फू, काढून फू, टैता फू, तर फू, तुया फू, टेका फू, आधी फू, रीत फू, लाय फू, फू, बघ फू, माझ्या फू, चढवा फू, नाव फू, तेवचा फू, काम फू, नाही फू, तुझ्या फू, घरात फू, उंदीर फू, झाले फू, ते फू, अशी फू, वळी फू, घेऊन फू, जातात फू, आणि फू, कोणा फू, मोठेपण फू, सांगताय फू, लगीन फू, तरतना फू, काय फू, तराव फू, झालो फू, मने फू, जीर फू, मुंबई फू, नोकरे फू, आसा फू, मनान फू, सांगले फू, आणि फू, बघूचो फू, तेव्हा फू, ठाण्याच्या फू, स्टेशनवर फू, सोरो फू, घेऊन फू, पडलेलो फू, असता फू, तर फू, तुया फू, टेका फू, आधी फू, रिंदीर फू, हाड फू, मगे फू, ये फू, एनी फू, बघ फू, तुया फू, माझा फू, जिला फू, काय फू, नावा फू, कैतला फू, तुझा फू, चढू फू, एक नंबर फू, चोरटा फू, आसा फू, माझा फू, जिलाच्या फू, खिशातले फू, पैसे फू, चोरून फू, ता फू, कल्याणचे फू, मालवणी फू, जत्रेत फू, जोडू फू, इला फू, आणि फू, ता फू, घरात फू, या फू, काम फू, करणा फू, नाही फू, तुया फू, टेका फू, मोबाईल फू, काय फू, घेऊन फू, दिलास फू, ता फू, बघूचा फू, तेव्हा फू, ऑनलाईन फू, शॉपिंग फू, मेल्लेला फू, असता फू, मिया फू, टेका फू, शिलाई फू, मशीन फू, देऊन फू, दिलाय फू, ता फू, शेजारीन फू, चार फू, कपडे फू, काय फू, शिवा फू, बघना फू, नाही फू, बघूचा फू, तेव्हा फू, टेका फू, जोडू फू, रावचा फू, असता फू, तर
हॅलो हॅलो, जरा भांडण आपण बघितलं ते भांडण करून दमला असाल म्हणून मी मध्ये हे करतोय का. अतिशय छान पैकी या ठिकाणी त्यांनी ते मालवणीतलं भांडण जे आहे दाखवलं फुगडीमध्येच. बघा फुगड्यांचे प्रकार ज्या ठिकाणी आहेत आणि अप्रतिम त्यांनी या ठिकाणी दाखवले ते फुगड्यांचे प्रकार, आणि त्यामध्ये फुगडी खेळता खेळता कसे भांडतात हेही त्यांनी दाखवलं. कौतुकास्पद आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. खरं म्हटलं तर अप्रतिम असा या ठिकाणी फुगड्यांचा म्हणजे जो ताईंनी प्रकार दाखवलेला आहे. आणि मला एक कौतुक त्यांचं अजूनही करावं असं वाटतं का इतकं सगळं पाठांतर गाणं एक शब्दही न चुकता, तर त्यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. खरं म्हटलं तर अप्रतिम ताई, आम्ही तर सॅल्यूट करतो. कारण सगळं प्रपंच सांभाळून बाकी सगळं करून आणि हा ग्रुप आणि या ग्रुपमध्ये एवढं मार्गदर्शन करून पाठांतर इतकं चोख ठेवणं साधी गोष्ट नाही आहे. आणि मला वाटतं कंटिन्यू करावं. थोडं थकला असाल तुम्ही, कारण समजू शकतो कंटिन्युटी बोलणं फार कठीण असतं, पण तरी सुद्धा ज्या मंगळगौर करतात ना त्यांना ती इतकी प्रॅक्टिस असते की ते बरोबर मॅनेज करतात. तर पुन्हा एकदा आपण या मंगळगौर जे कार्यक्रम करतायत या भगिनींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चला पाहूया, घेऊन येतोय गोफ विणण्यात आमच्यासह एवढ्या मग्न झाले आहेत की घरातल्या म्हाताऱ्या माणसाकडे कशा प्रकारे दुर्लक्ष केलं गेलंय हे व्यक्त करतायत या गीतातून. त्याचबरोबर आज एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोप पावत चालली आहे नाही का. गावी सुद्धा लोक फ्लॅट घेत आहेत. आता मुंबईकरी म्हणजे जे गाववाले आहेत ते सुद्धा गावच्या घराकडे राहतच नाहीये, तर शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी फ्लॅट घेऊन राहत आहेत. सकाळी जाणार गावी एकच्या घरी गणपतीला आणि रात्री फ्लॅटवर येऊन राहत आहेत. कारण एकत्र कुटुंब पद्धती कुठेतरी लोप पावत चालली आहे. पण या एकत्र कुटुंब पद्धतीचे किती फायदे आहे हे याच गीतातून समजावून सांगतील. चला पाहूया, घेऊन येतोय गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू घरी घ्या घरी खायला बरी न खाईल त्याची म्हातारी मरे. मेली तर मेली कटकट गेली उद्या मरायची ती आजच मेली. गोपिनू ग गोपिनू अवघ्या गोपिनू. संसार नाही मोठा नात्यांना तोटा एकटेपणाला मिळतो फाटा. सुख दुःख वाटून घेऊया मिळून सारे राहूया. आजी आली आत्या आली मामी आली मावशी आली वृद्धाश्रमाची रुचवल्ली करू. वृद्ध जणांचे आशीर्वाद घेऊ एकाच कुटुंबात राहूया. संसार सोन्याचा करूया. गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू. गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू. गोपिनू ग गोपिनू अर्ध्या रात्री गोपिनू. मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते. भल्या पहाटी स्नान करुनी पंचारतीचे ताट घेऊनी सुहासिनी या साऱ्या मिळवणी काळूची पिंडी मी करीते. मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते मन मंदिरी शंभूला पूजिते. सल्लम चालकी तुझी माझी पालकी रामाची जानकी अगडपू बाई अगडपू. गेले होते शेता विसरले कोयता अगडपू बाई अगडपू. सल्लम चालकी अगडपू बाई अगडपू. गेले होते विहिरी विसरले दोरी अगडपू बाई अगडपू. सल्लम चालकी
पालकी तुझी माझी पालकी रामाची जानकी अगडपू बाई पगडपू. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. चिमू चला उघडा घालू चला, रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला कानाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. यमुनेच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाच गाऊ तालात ऐजण तरतरले. अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैजण तरतरले. गोपी आल्या नटून गाणं दिसतो उठून, गोपी आल्या नटून गाणं दिसतो उठून, नव्या नवतीचा श्रृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी फुलले सोरा संगती, कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाळ कानाला नावे किती. मूर्ती अशी साजरी ग ओठावर बासरी फुलले सोरा संगती, कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती. रोज घोड्या करून गोप बाळे मिळून, रोज घोड्या करून गोप बाळे मिळून, सांजे सकाळी गोपाळ खाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. निमा खेळू चला फुगडा घालू चला, चिमा खेळू चला फुगडा घालू चला, आला आला ग गणपती आला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. रास रंग लाग घेणारा रंगला, रासाचा हिंग लाग खेळणारा रंगला, टिपरीवरी टिपरी पडी, लपून छपून गिरधारी मारतो ग पिचकारी, लपून छपून गिरधारी मारतो ग पिचकारी, रंगाची पडती सडी. धुंद झाली दिशा धुंद झाली निशा, धुंद झाली दिशा धुंद झाली निशा, आत रंगाच्या दारात नाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, गृहिणीचा ग महिमा मोठा, गृहिणीचा ग महिमा मोठा. कामे करू चला संसार रुजवू चला, कामे करू चला संसार रुजवू चला, घरादाराचा उद्धार केला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, गृहिणीचा ग महिमा
मोठा, गृहिणीचा गे महिमा मोठा. लई ग भारी जत्रा न्यारी गर्दीला कण, हो गर्दीला कण. लई ग भारी जत्रा न्यारी गर्दीला कण, हो गर्दीला कण. कल्याण गावाच या पाऊया दर्शन, कल्याण गावाच या पाऊया ठिकाण. लई ग भारी जत्रा न्यारी गर्दीला कण, हो गर्दीला कण. मालवणी महोत्सवाचे घेऊया दर्शन, मालवणी महोत्सवाचे घेऊया दर्शन, मालवणी महोत्सवाचे घेऊया दर्शन. आमच्या सया कशा प्रकारे छेड काढतायत चला बरं पाहूया. लुकू लुकू चुंकू कपाळी कुंकू, लुकू लुकू चुंकू कपाळी कुंकू. कुंकू का ग लाल, ए नवरा माझा छान, डोळे का ग लाल, ए जागरण झाले का, नवरा कुठे गेला, मुंबईला गेला, मग परत का ग आला, ए करमी नात्याला, काय आणलं तुला, ए साडी आणली मला, ए कशी दिसते मला, मी छान दिसते तुला, पण तू काय दिलंस त्याला, ए लाज वाटते मला. लाज वाटते हिला बाई, लाज वाटते हिला. आई आमची सई किती किती लाजते, चल चल आता नाव घे बघू. पिठलं केलं डाग ओटून, पिठलं केलं डाग ओटून, त्यात खोबरं टाकलं किसून. श्रीनिवासराव बसले रुसून, मग काय मीच खाल्लं चाटून पुसून. ए चल चल तू घे बघू. करटेचा लोणचा कोण नाही कोणता, करटेचा लोणचा कोण नाही कोणता, व लगीन नाही झाला तर नाव घेऊ कोणता. नवीन लग्न झालं म्हणजे माहेरची थोडीशी ओढ असते नाही का, म्हणून काय सासरच्या सगळ्या वस्तू माहेर नेऊन द्यायच्या. अहो सासूबाई रागवणारच. आमच्या सासूबाईला चक्क इथपर्यंत लाटणं घेऊन चला पाहूया घेऊन येतोय चोरटी सुनबाई. अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, डब्यातले लाडू काय ग केलेस, काय ग केलेस, भावाला आवडतात त्याला आम्ही दिले, त्याला मी दिले. अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, टेबलावरचा लॅपटॉप काय ग केलास, काय ग केलास, आजीने कोर्स केला तिला आम्ही दिला, तिला आम्ही दिला. अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, अगं अगं सुनबाई काय म्हणते सासूबाई, कपाटातली पैठणी काय ग केलीस, काय ग केली, तुमची पैठणी किती वर्ष झाली नाही जपून ठेवली होती आणि मी मागितले तर 1 रुपया देत नाही शॉपिंगला. आणि आता कल्याणला मालवणी महोत्सव भरतोय, मग तिथे काय नऊवारी साडी घालून जायच्या. हो यांची पैठणी घेतली आणि त्याचा की नाही मी कालच वन पीस शिवला, वन पीस शिवला, वन पीस शिवला. असं म्हणतस वय, थांब तुझ्या वनपीसच्या पडद्यात शिवत. अगं अगं सुन काय म्हणते सासू, अगं अगं सुन काय म्हणते सासू, छोटी सून छोटी सून छोटी सून छोटी सून सून छोटी सासू कार्टी, सासू कार्टी. सासूबाई रागवल्यात कारण त्यांची पैठणी घेऊन वन पीस शिवला आणि कोकण महोत्सवाला निघून आले नाही का. तुम्ही शिवू नका बरं का. चला तर मग सासूबाईंना खुश करायला जाऊया. निघाल्यात कपडे धुवायला. किती प्रेमाने धुणी धुतायत पहा बरं. आणि तुम्ही आठवा कशी धुतली ती. घेऊन येतोय धुणी फुगडी. धू बाई धू धुन धू, धू बाई धू धुन धू, सासू सासऱ्यांचं धुन धू, सासूचं धुणं बाजूला ठेवू, सासऱ्यांचं धुणं बाजूला ठेवू, स्वतःचं धुणं स्वतःचं धुणं धू बाई धू धुन धू, धू बाई धू धुन धू, नंदांचं धुणं धू, विराचं धुणं बाजूला ठेवू, नंदेचं धुणं बाजूला ठेवू,
होत ना. मग काय एरियलने घासू, वर कम्फर्टही घालू. दबा 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 दुख दुख दुख. चला तर मग पाहूया, घेऊन येतोय शरीराचा सर्वांगुण संपन्न व्यायाम होणारा असा एकमेव प्रकार, आणि तो म्हणजे बस फुगडी. हॅलो. या कोकण महोत्सवा निमित्ताने आमचे मार्गदर्शक जगन्नाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि बरीचशी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत. संस्थापक अध्यक्ष कोकण महोत्सवाचे आमचे आदरणीय संजय मोरे साहेब आणि सर्व कार्यकारिणी आणि आपण सर्व या कोकण महोत्सवाला उपस्थित झालेले जनता जनार्दन, आपण या कार्यक्रमाचा आनंद लुटूयात. तर नेताताईंना मी विनंती करतो की आपण सुरू करावं. शरीराचा सर्वांगुण संपन्न व्यायाम होणारा एकमेव प्रकार, आणि तो म्हणजे बस फुगडी. पूर्वी आपण लादी पुसताना तरी बसायचो नाही का, पण आता तेही नाही होत आहे. चला पाहूया, घेऊन येतोय बस फुगडी. एक भुई सारू सारू, पाच कडी मांडू मांडू, एक कडा मोठा मोठा, सई आली पोटा पोटा, सईच्या काणी बुगड्या बुगड्या, आम्ही खेळू फुगड्या फुगड्या. बस फुगडी पाय लंगडी, पायाची माती दळून गेली, दळता दळता काटा लागला, भाऊजी भाऊजी काटा काढा, भाऊजी गेले लंडनला, घरात झाला धिंगाणा. बस फुगडी पाय लंगडी, बस फुगडी पाय लंगडी. चला पाहूया, घेऊन येतोय होडी फुगडी. कोकण म्हटला म्हणजे समुद्र किनारा आला, आणि समुद्र किनारा आला म्हणजे नौकाही आली नाही का. आणि आजकाल वाढते पेट्रोलचे भाव पाहता नौका विहार करणं अतिउत्तम. त्याचबरोबर सैराट पिक्चर आल्यापासून मुली फार सैराट झाल्यात नाही का, म्हणून तर लव जिहाद सारखी प्रकरणं होत आहेत. मग या फुगडी गीताच्या माध्यमातून मी मुलाचा संदेश त्या मुलींसाठी देते. चला पाहूया, घेऊन येतोय होडी फुगडी. वल्लौरी नक्किवा ओ वल्लौरी रामा, वल्लौरी नक्किवा ओ वल्लौरी रामा, अग पोरीनू बसून पाऊल टाका, अग पोरीनू जपून पाऊल टाका, सैराट होऊ नका प्रसंग येईल बाका, आई बाबांची आबरू तुम्हीच राखा, त्यांच्या स्वप्नांना तुडवू तुम्ही नका. अग अग पोरीनू जपून पाऊल टाका, अगो मू माहेरला जाते हो नाकवा, अगो मू माहेरला जाते हो नाकवा, होईच्या गोवाला SMS पाठवा. अय्या हो अय्या
चला तर मग, होडी फुगडी झाली, होडी सोबत मासा पाहिला, मग बेडूक उड्या व्हायलाच पाहिजेत नाही का? चला तर मग घेऊन येतोय बेडकाची फुगडी, कासव फुगडी. बांडक्याच्या कपाळावर ठेवलं नळो, बांडकी फिरता सगळं मळो. बांडक्याच्या कपाळावर ठेवलं नळो, बांडकी फिरता सगळं मळो. कासवाची फुगडी अबाड दबाड, कासव म्हणतो मीच लबाड. कासवाची फुगडी अबाड दबाड, कासव म्हणतो मीच लबाड बाई, मीच लबाड, मीच लबाड बाई, मीच लबाड. मुली सैराट झाल्या तरी आई वडिलांचं सांगणं ऐकतात बरं का. तरी आज 21व्या शतकात आपण मुलगी का बरं नको म्हणतोय, स्त्री भ्रूण हत्या का बरं करतोय? फुगडीच्या माध्यमातून का होईना समाजाला एक मोलाचा संदेश देता यावा म्हणून मुद्दाम घेऊन आलोय. आई मी येऊ का? नको ग राणी, नको ग सोन्या, अगं बाजारात जाईन के मी खाईन, साल तुला देईन, चालेल तुला? नको ग राणी, नको ग सोन्या, अगं मोठी तू होशील, लग्न तुझं होईल, सासरी तू जाशील, हुंडाई मागतील, छळ तुझा करतील, मग चालेल तुला? नको ग राणी, नको ग सोन्या, चालेल मला. चल ग माझ्या राणी, चल ग माझ्या सोन्या. मुलगी जन्माला येते घरात, जशी लक्ष्मी नांदी दारात. आई बाबा आजी आत्या मामा मावशी, आई बाबा आजी आत्या मामा मावशी, चकली वाढील भीमाच्या रिंगणात. नाच मुली नाच माझ्या अंगणात, चमचम चमचम पैजण वाजती तुझ्या पायात, वाजती तुझ्या पायात. नाच मुली ना, दुर्गा माता भवानी आई, नमन सांगे तुझिया पायी. दैत्य संहार करी पापी नष्ट करी, दैत्य संहार करी पापी नष्ट करी. श्री जन्मा येऊन उद्धार करी. नाच मुली नाच माझ्या अंगणात, चमचम चमचम पैजण वाजती तुझ्या पायात, वाजती तुझ्या पायात. नाच मुली ना. मुलगी जन्माला आली, मुलगीचा जन्मोत्सवही चांगल्या प्रकारे साजरा केला नाही का? हो, मुलीचे लाड नको का पुरवायला, आणि तेही आपली झिरो फिगर सांभाळत बरं का. चला पाहूया घेऊन येतात पुढील प्रकार, ताम ठेवली कंबर लवली. बंधूंनो, या ठिकाणी माननीय अतिथी माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब उपस्थित झाले आहेत. त्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर उपस्थित होत आहे आणि आपण सर्व या कार्यक्रमाचा आनंद लुटत आहात. मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की यांच्यासाठी
जोरदार टाळ्या होत्या या कलावंतांसाठी, जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम या ठिकाणी वेगवेगळे फुगडीचे प्रकार त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत, आणखी करतायत. आणि जवळपास कोकणामध्ये एक परंपरा आहे की मंगळगौर ज्या दिवशी असते त्या दिवसापासनं गणपती उठेपर्यंत मंगळगौरचे रात्रभर प्रोग्राम असतात आणि त्याचा आनंद सगळ्या महिला लुटत असतात. आपण सुद्धा या कोकण महोत्सवामध्ये हा झिमा फुगडीचा आनंद लुटायचा आहे. जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. पुन्हा एकदा ताईंना विनंती करतो आपण सुरू करावं. चला तर मग आपली झिरो स्पीकर सांभाळत आपण मुलीचे लाड करूया. घेऊन येतोय टाम टवली. टाम टवली 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 कंबर लवली लवली लवली. टाम टवली 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 कंबर लवली लवली लवली. माझी चकली 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 अशी लाडली लाडली लाडली. गोरे गोरे गाल तिची दुडू दुडू चाल. माझी चकली 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 अशी लवली लवली लवली. टाम टवली 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 कंबर लवली 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 टुम. चला तर मंडळी पुढील प्रकार घेऊन येतोय आगोटा पागोटा. आमच्या सह्या आल्यात कल्याणमध्ये कोकण महोत्सवला भेट द्यायला. पण त्या कशा पद्धतीने आल्या घेऊन येतोय आगोटा पागोटा. आगोटा पागोटा गालीन म्हणते झिंगोटा. आगोटा पागोटा गालीन म्हणते झिंगोटा. कल्याणच्या बाजारी जाईन म्हणते महोत्सव पाईन म्हणते. कल्याणच्या बाजारी जाईन म्हणते कोकण महोत्सव पाईन म्हणते. आगोटा पागोटा कल्याणच्या बाजारी जाईन म्हणते कोकण महोत्सव पाईन म्हणते. जुडो कराटे शिकीन म्हणते स्वतःच रक्षण करीन म्हणते. आगोटा पागोटा कायद्याचं ज्ञान घ्याईन म्हणते अन्याला विरोध करीन म्हणते. आगोटा पागोटा आपलेच लेबल काढीन म्हणते स्वतःला सबला करीन म्हणते. आगोटा पागोटा चालत चालत जाईन म्हणते इंधन बचत करीन म्हणते. आगोटा पागोटा गालीन म्हणते दिंगोटा. सोमू गोमू सोमू गोमूचा साडा सासूबाई सुनेला दाडा. सासूने सुनेला दाडलं मामांजीनी बदडलं. सोमू गोमू सोमू गोमू. पूर्वीच्या काळी जिल्हा परिषदच्या शाळेला जायची त्यावेळी मुलं सुद्धा प्रॉपर्टी घेऊन नृत्य करायची. त्याहीपेक्षा पाठीमागे बघितलं तर महिला आता जी मंगळागौर खेळायची प्रॉपर्टी म्हणजे काय, घरात सहज उपलब्ध होणारं असं साधन. आणि त्यातलंच एक साधन पेले हे सुद्धा घेऊन आल्यात आमच्या सह्या. सादर करतोय पेल्यांची फुगडी. मला पंढरीला जावस वाटतंय ग. मला पंढरीला जावस वाटतंय ग. मला विठ्ठलाला विठ्ठलाला पावस वाटतंय ग. मला विठ्ठलाला विठ्ठलाला पावस वाटतंय ग. चंद्रभागेत स्नान करूनी चंद्रभागेत स्नान करूनी विठ्ठल पायीन डोळी भरूनी विठ्ठल पायीन डोळी भरूनी. माझ्या मनामध्ये आनंद भरलाय ग. मला पंढरीला पंढरीला जावस वाटतंय ग. मला पंढरीला जावस वाटतंय ग. मला पंढरीला जावस वाटतंय ग. मला विठ्ठलाला विठ्ठलाला पावस वाटतंय ग. मला विठ्ठलाला विठ्ठलाला पावस वाटतंय ग. डोई मुकुट माता शोभे डोई मुकुट माता शोभे. गळा वैजंती माळ विराजे गळा वैजंती माळ विराजे. पाळी गंध काणी कुंडल ग. मला पंढरीला पंढरीला जावस वाटतंय ग. मला पंढरीला जावस वाटतंय ग. मला पंढरीला जावस वाटतंय ग. मला विठ्ठलाला विठ्ठलाला पावस वाटतंय ग. मला विठ्ठलाला विठ्ठलाला पावस वाटतंय ग. विठ्ठलाला पावस वाटतंय. मागी वारी जवळ येते नाही का. आणि आमच्या सह्या म्हणतायत तर मग अगदी पालखी घेऊन अगदी सज्ज झालेल्याच आहेत. निघाल्यात दिंडी घेऊन पंढरपूरला. फुगडी आणि पंढरपूर हा अगदी मोठं नातं आहे नाही का.
पूर्वीच्या काळी काय व्हायचं, पुरुष मंडळीच घरातनं वारीला जायच्या, महिला जायच्या नाही आणि दिवसभर चालायच्या आणि एका ठिकाणी रात्री थांबायचे आणि दिवसभराचा थकवा शीण निघून जावा म्हणून रात्री भजन कीर्तन गायन व्हायचं. मग पुरुषच असायचे. पुरुष म्हणजे दोन गडी एकमेकांच्या हातात हात घालून हा खेळ खेळायचे आणि धाप लागू नये म्हणून तोंडातून फू फू असा आवाज यायचा आणि या मंगळागौरीच्या खेळांना फुगडी हे नाव पडलंय. चला घेऊन येतोय दिंडी. विठूचा गजेर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजेर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. हा विठूचा गजेर हरिनामाचा झेंडा रोविला, हा विठूचा गजेर हरिनामाचा झेंडा रोविला. दिंडी चालली 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 पंढरीला, दिंडी चालली 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 पंढरीला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव झाले गुळा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव झाले गुळा. दिंडी चालली 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 पंढरीला, दिंडी चालली 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 पंढरीला. पांडुरंगार आम्ही वारकरी र दिंडी घेऊन चालत आलो तुझ्या दारार, तुझ्या दारार. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चुन्नुक 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 टाळ वाजवी पाटा मधलं पाणी, चुन्नुक चुन्नुक टाळ वाजवी पाटा मधलं पाणी. अन रान पाकरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी, अन रान पाकरा संगे गातो तुझी विठ्ठला गाणी. माझा विठ्ठल विटेवरी डोलतोय ग, विठ्ठल विटेवरी डोलतोय. संत मेळा भजनी रमतोय ग, विठ्ठल विटेवरी डोलतोय. या पंढरपुरात, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भिंकाच्या उठण उजणी कन्या, राजा भिंकाला उजण उजणी कन्या. दाखली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाड्या, दाखली रुक्मिणी दिली पंढरीच्या वाड्या. तिच्या पायातलं जोड 9 लाखाचं साचत, पायाचं वाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुला साध आली तुझ्या लेकराची अलंकापुरी आज नागावली. बसा मारी जागेतला पावलाणी आला पाळवंटी तुझी सावली. गळा भेट गेल्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी. विठ्ठल 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 विठ्ठल. देवा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. देवा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा, नदी भरली चंद्रभागा. देवा अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची अलंकापुरी आज नादावली. तुझे नाम ओटी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले कराची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली माऊली माऊली
माझी